सो रिक्षा पण लवकर भेटला, त्याच्यामुळे लवकर येत आलं. नाहीतर ना बससाठी एवढा वेळ थांबावं लागला असतं. एकतर एवढं ऊन पडले भयानक आणि परत त्याच्या वजं पण आहे. तर म्हटलं जाऊ द्या रिक्षाने जाते. म्हणजे रिक्षा कसं आहे जरा बराच लांब आहे, बाजारापासून बसस्टँड तिथंच आहे, पण फक्त वेळ लागेल म्हणून. आणि रिक्षा पण बराच म्हणजे 10-15 मिनटं चालावं लागते, एवढं लांब आहे. सो भेटला लवकर म्हणून बरं झालं. हाय हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आज आहे रविवार. तुम्ही चालले मार्केटमध्ये, मोठ्या मार्केटमध्ये चालले, कारण की रविवारी खूप जास्त बाजार असतो. तर चला तुम्ही जर चॅनलवरती नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. सो आत्ता वाजलेत 9, बघू 9ला गाडी भेटली तर ठीक आहे, नाहीतर मग रिक्षाने जाऊया. सो बस नाही भेटली, रिक्षाने झालं आणि आता नाक्यावर उतरले. चला इथून जवळच आहे, बाजारपेठ आहे ती. आणि 9 वाजले, मला 11 वाजेपर्यंत सगळं बाजार करून बस स्टँड परत येईल. तिकट नाही ना जास्त, मीडियम. वाटाणा 40 अर्धा किलो, 20ला पावशेर आहे, 30ला अर्धा. 30 रुपये किलो भेटायचं इतकं स्वस्त. एवढा 30ला अर्धा. किती वाटाणा? वाटाणा 20ला पावशेर. हे करावं ठीक आहे. रुपये बटाटा 1 किलो 20. आलं 20 रुपये, आलं 20 रुपये. फक्त 10 वाजले आणि एका तासामध्ये एवढा बाजार केला मी की पूर्ण माझी पाठीमागची सॅक आहे ती पण भरली आणि ही बॅग. सो रिक्षा 11 वाजता येणार आहे, म्हणून म्हटलं एवढा वेळ नको थांबायला. हे बस 11 वाजता आहे. आता मी सध्या रिक्षाने थोडासा रिक्षा लांब आहे तिथनं, पण एवढा वेळ थांबावं लागणार 1 तास. म्हणजे मार्केटमध्ये एवढं फिरून 1 तास लागेल मला, आणि परत तिथं 1 तास थांबावं लागेल. सो रिक्षा पण लवकर भेटला, त्याच्यामुळे लवकर येत आलं. नाहीतर ना बससाठी एवढा वेळ थांबावं लागला असतं. एकतर एवढं ऊन पडले भयानक आणि परत त्याच्या वजं पण आहे. तर म्हटलं जाऊ द्या रिक्षाने जाते. म्हणजे रिक्षा कसं आहे जरा बराच लांब आहे, बाजारापासून बसस्टँड तिथंच आहे, पण फक्त वेळ लागेल म्हणून. आणि रिक्षा पण बराच म्हणजे 10-15 मिनटं चालावं लागते, एवढं लांब आहे. सो भेटला लवकर म्हणून बरं झालं. चला आत्ता अजून माझा स्वयंपाक राहिला आहे, कारण की मी उशिरा उठले होते आणि उन्हाने माझे कसं हाल झालं बघू शकता. सो बघू शकता, टोमॅटो 1 किलो, बटाटा 1 किलो. बटाटा तर 20 रुपयेच किलो भेटला आहे. वांगे, फुलकोबी आणि बीट, कांद्याची पात, पालक, शेवगा, कैरी, भेंडी, कोबी, मुळा, काकडी आणि भेंडी आणि हिरवी मिरची. एवढा बाजार फक्त 1 तासामध्ये करून मी घरी पण आले. म्हणजे 1.5 तास लागले जाऊन येऊपर्यंत. मस्त बाजार झाला. बघू शकता मी बनवणार आहे पालक भजे. तर ही पालक आहे, निवडून ठेवला आहे आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून थोडा वेळ पाण्यात ठेवला आहे, कारण की
मला त्याचं साहित्य काढायचं आहे आणि इकडे कणिक पण भिजली. सो आज स्वयंपाक करायला एवढा उशीर झाला आहे. आत्ता वाजलेत 11:15 आणि मी गेलते मार्केटमध्ये कारण की आज आहे रविवार. तर मग भाज्या वगैरे आणायला पण गेलते. त्याच्यामुळे मग सकाळी नाही स्वयंपाक केला म्हणून आत्ता करते. सो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. सो मी फक्त आत्ता भजी आणि चपात्याच करणार आहे कारण की आता उशीर पण झाला आहे आणि संध्याकाळच्या मला स्वयंपाक बनवायचा आहे. अगोदर माझा प्लॅन होता की दुसरी भाजी बनवायची. आता म्हटलं नाही भजी आणि चपात्या बनवूयात कारण की दुसरं पण मी आणलेलं आहे. सो अगोदर हिरवी मिरची घेतली. ही मिरची तशी जास्त तिखट नाही, ही मिरची तळायची मिरची आहे. अशी मोठी बघू शकता. तळायला ना इतकी भारी लागते. तव्यावर फक्त मीठ उभी चिरायची, त्याच्यात मीठ करायची आणि तव्यावर छान तळून घ्यायची. खूप भारी लागते. सो पण मी आता एवढीच मिरची आणली, नाहीतर मी फक्त तळण्यासाठीच आणली होती. आणि आज रुद्रांश नव्हता सोबत माझ्या म्हणून मला जास्त नाही वेळ लागला बाजारामध्ये. तसं मी 1-1.5 तासामध्ये जाऊन परत आले. म्हणजे घरून मी 9 वाजता निघले. तसं तर मी सकाळी स्वयंपाक बनवून जाणार होते थोडाफार, पण मला कंटाळा आला कारण की आज रविवार होता आणि म्हटलं जाऊ दे थोडंसं उशिरा उठलं. त्यामुळे मी उशिरा उठले. फक्त आवरलं, चहा बिस्किट खाल्ले आणि मग लगेच मार्केटमध्ये गेले. तिथून 10:30 वाजले यायला. पण आवडूस तर सगळ्या भाज्या वगैरे सगळं काढायला वेळ लागला. त्याच्यामुळे मग स्वयंपाकाला पण थोडासा वेळ लागला. सो आत्ता घेतला मी लसण. आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि लसण आहे तो काढून घ्यायचा आहे. आणि नंतर मग मला वाटते की मिरची थोडीशी कमी तिखट आहे तर थोडीशी लाल तिखट टाकलं तरी चालतं ह्याच्यामध्ये. सो मी अगोदर हे निवडून घेते. माझा मोठा स्टँड अजून म्हणजे काढलेला नाही कारण की इथं बसायला त्याला म्हणजे व्यवस्थित अजून नाही. आणि आत्ता 2-3 दिवसामध्ये मी 2-3 दिवस लागतील का 8 दिवस लागतील माहीत नाही डेली ब्लॉग काढणार आहे कारण की घराचं कलरचं काम होणार आहे, लाईट पण घेणार आहे आणि मग आपले डेली ब्लॉग्स येतील चॅनलवरती. आत्ता सध्या रेसिपीचे किंवा मी बाहेर गेले कुठे शाळेत आणायला किंवा मार्केटमध्ये एवढेच येत आहेत. सो ते पण लवकर येतील. आणि लाईट घेतली ना तर काय होईल की कधी पण व्हिडिओ काढू शकतो आपण. म्हणजे सकाळी लवकर, किती लवकर बनवायचं असेल 5 वाजता, किती पण रात्री पण किती उशीर झाला. आत्ता सध्या सनलाईट आहे बाहेरची म्हणून मला खिडकीतनं म्हणजे छान ब्राईटनेस येतो आहे. त्यामुळे मी व्हिडिओ बनवते. नाहीतर सकाळी अजिबात नाही होते काढणं. म्हणजे दिसतच नाही आहे कॅमेऱ्यामध्ये, इतकं ब्लर दिसतं आहे. त्यामुळे म्हटलं आता लाईट घेणार आहे. अगोदर कलरचं काम झालं ना मग घेणार आहे. अगोदर असं निवडून घेतलं आहे. भज्याचं साहित्य काढते, नंतर चपात्या करते आणि मग भजी तळून घेते. चपात्या झाल्याच्या नंतर तोपर्यंत फक्त साहित्य आहे ते काढून घेते. सगळं पीठ आहे ते भिजवून ठेवते चपाती होईपर्यंत.